सोनादेवी टेमघर संघासाठी भिवंडी तालुका क्रिकेटमधील उत्कृष्ट असे फलंदाज अल्पेश चौधरी याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रल्हादजी नाईक, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. गावदेवी भादवड संघाचे अष्टपैलू असे खेळाडू तसेच आणि कर्णधार सुद्धा आहेत गावदेवी भादवड संघाचे. आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर सलामीचे षटक टाकण्यासाठी सज्ज होते किशोर. चला, टायमिंग सेट करण्यात आलेला आहे. बरोबर 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. अन्यथा चौथा ओव्हरमध्ये 2 एक्स्ट्रा फिल्डर सर्कलमध्ये लावण्यात. पहिला चेंडू किशोराचा बॅटची कडा घेतलेली आहे. थर्ड बॅटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. सिंगलने सुरुवात केलेली कालीरमेने. संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे सिंगलने. तुफान पिपलस संघासाठी शुभेच्छा येतात स्पर्श ट्रान्सपोर्टचे सर्वा सतीश मुकादम यांच्याकडून. दीपक डावफ्राव फलंदाज आहे, त्यामुळे फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस बघायला मिळत आहे किशोर यांच्याकडून. पॉवर प्लेचे षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त 1च धाव. 1 धावाने संघाची धावसंख्या होती ती 2. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू होता. बॅटची हलकीशी कळ घेतली आणि पॉइंटला असलेले क्षेत्ररक्षकाच्याकडे चेंडू गेला. फक्त सिंगल घेण्याची संधी होती. सिंगलने धाव वाढते. धावसंख्या होती ती 2. पुन्हा एकदा किशोर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. कालूराव याला अतिशय सुरेख असा चेंडू आणि यष्टीरक्षण बघा, अतिशय चालाक असे यष्टीरक्षण कुणाल याच्याकडून. जगदीश म्हात्रे यष्टीरक्षणाच्या भूमिकेत आपण पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट असे यष्टीरक्षण. पुन्हा एकदा किशोर गोलंदाजी ट्रॅकवर. अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 3. बिनबाद 3. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होत आहे. 3 सिंगल खर्च केलेले आहेत आतापर्यंत किशोर यांनी. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज दीपक स्ट्राईकवर आलेला आहे. किशोर दीपकसाठी हा चेंडू आखूड टप्प्यात कट केलेला आहे. चेंडू गॅप मधून चालतोय. सीमारेषेकडे चेंडू केलेला. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. त्याच दरम्यान 2 धावा करण्याची संधी होती. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 5. आणि अशा प्रकारे 1 चेंडू अजून बाकी आहे. वेलकम प्रल्हाद नाईक तसेच श्याम स्पोर्ट धामणगावचे उत्कृष्ट असे फलंदाज शेखर मयेकर यांचं शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. त्याच दरम्यान अतिशय सुरेख असा चौकार दीपक यांच्या बॅटमधून आलेला आहे. या चौकारनेशी संघाची धावसंख्या होती ती 9. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत सोनादेवी टेमघर संघाच्या. व्यासपीठावर उपस्थित मनोज टावरे अँड कंपनीचे प्रोप्रायटर तसेच पूर्णेश्वर वाराई माथाडीचे अध्यक्ष आणि गावदेवी पूर्णा संघाचे सर्वा मनोजजी टावरे साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक रंगबिरंगी फुलांनी बहरलेले हे पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. तसेच या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सुंदर असे सन्मान चिन्ह. तसेच व्यासपीठावर उपस्थित श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे एक उत्कृष्ट असे खेळाडू
एक उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व श्री शेखर मयेकर यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे। आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता शेखरजी मयेकर एक उत्कृष्ट असे खेळाडू आहेत आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्व सुद्धा आहेत शेखर मयेकर, त्यांना सुद्धा इथे सन्मानित केले जात आहे। शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गावदेवी चषक पिंपलघर या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख असा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय। दरम्यान एक धाव घेतली जाते। पुढचा चेंडू अतिशय सुरेख असा फटका पुन्हा एकदा सजवलाय, क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता घनश्याम भोईर याने। नक्कीच इथे 2 धावा वाचवलेल्या आहेत संघासाठी। या 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 12। रमेश पाटील गोलंदाजी करत आहे दुसऱ्या षटकामध्ये तुफान पिंपलास संघासाठी। आतापर्यंत 2 चेंडू टाकून पहिल्या चेंडूवर झेल सुटला आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा झेल सुटलेला आहे। खरे तर अवघड झेल होता, परंतु प्रयत्न 100% केले होते घनश्याम भोईर यांनी। धावसंख्या ती 12। पुन्हा एकदा रमेश, दीपकसाठी पुन्हा एकदा चेंडू हवेत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय। त्याच दरम्यान 2 धावा करण्याची संधी होती फलंदाजाला। या 2 धावांची संघाची धावसंख्या आहे ती 14। रमेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे। आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत, 5 धावा खर्च केलेल्या आहेत। दीपकसाठी हा चेंडू, अकुट्यापदा चेंडू कट केलेला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे। एकच धाव, 1 धावांची संघाची धावसंख्या होती ती 15। रमेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय। समोर फलंदाज कालीरामाच्या बॅट मधून अजूनही एक मोठा फटका आलेला नाहीये, क्षमता आहे कालुरामकडे। इथे मात्र चेंडू उडवलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय। त्याच दरम्यान 2 धावा काढलेल्या आहेत। तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु नकार दिला कालुराम यांनी। फक्त 2च धावा, 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत। दुसरे षटक मार्गस्थ आहे, प्रयत्न केला जातोय मोठ्या पटक्यांचा आणि झेलही सुटत आहेत। या ओव्हरमध्ये जवळजवळ 3 झेल या ओव्हरमध्ये सुटलेले आहेत। 5 चेंडू मध्ये 3 झेल सुटलेले आहेत। रमेश पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजीसाठी। फुल टच चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतोय। 1 धाव पूर्ण, फक्त 1च धाव मिळणार आहे। चांगले क्षेत्ररक्षण होते। 1 धावांची संघाची धावसंख्या होती ती 18 आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे। 2 षटकामध्ये बिनबाद 18 अशी धावसंख्या आलेली आहे। व्यासपीठावर उपस्थित पिंपलास गावचे शिवसेना शाखा प्रमुख तसेच तुफान पिंपलास संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर शिवाजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे। एक उत्कृष्ट क्रिकेटर तसेच एक चांगले असे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित गावदेवी भादवड संघाचे कर्णधार आणि तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट असे खेळाडू
प्रल्हादजी नाईक यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता गावदेवी भादवड संघाचे एक उत्कृष्ट असे क्रिकेटर प्रल्हादजी नाईक. बॅक टू क्रिकेट. तर तिसरं षटक घेऊन सदानंद पाटील. समोर फलंदाज कालूराम. पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या खेळलेला आहे. स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. फक्त एक धाव. एक धावण्याची संघाची धावसंख्या होती ती 19. आतापर्यंत फक्त एक चौकार दीपक याच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर 4 वेळा डबल धावा घेतलेल्या आहेत. मोठा फटका फक्त चौकारच झालेला आहे. गोलंदाजी चांगली झालेली आहे. फक्त क्षेत्ररक्षकांची साथ मात्र लाभलेली नाही आहे. जवळजवळ 4 झेल सुटलेले आहेत या इनिंगमध्ये. सदानंद पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज दीपक. सुरेख असा ड्राईव्हचा फटका आपण पाहत आहोत. प्रोटेक्शन आहे. फक्त एक धाव मिळते. क्षेत्ररक्षण खूप चांगले केलेले आहे. मात्र झेल सुटलेले आहेत. धावा वाचवल्यात, बाउंड्र्या वाचवल्यात, परंतु झेल सुटलेले आहेत. सदानंद पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये सोनादेवी टेमकर संघाचा. आखूड टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेखरित्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला आहेत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होते 22. धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. गावदेवी भाडवड संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर लालचंद तरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव घेतली जात आहे. धावसंख्या होती ती 23. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सदानंद पाटील यांच्या मार्फत. मोठा फटका मारू दिलेला नाही फलंदाजांना. प्रयत्न होत आहेत फलंदाजांकडून. दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत, परंतु मोठा फटका लागत नाहीये. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा चेंडूची गती कमी केली होती. ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. परत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 25. सदानंद पाटील पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. दीपक साठी यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली पुन्हा एकदा घनश्याम भोईर. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. चौकार. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत त्या 29. यानंतरचा सामना असणार आहे गावदेवी भादवड विपक्ष श्याम स्पोर्ट धामणगाव. 1 इनिंग समाप्तीनंतर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चौदा मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण केलेली आहेत. 15 मिनिटांचा अल्टिमेट होता, परंतु 14 मिनिटांमध्ये षटकं पूर्ण केलेली आहेत 3.
तरी सुद्धा शेवटच्या ओव्हरसाठी आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका. धावसंख्या 29 झालेली आहे. 3 षटकं संपलेली आहेत. अजून एकही फलंदाज बाद झालेला नाही. दोन्ही सलामीची जोड फलंदाज दीपक आणि कालुराम मैदानावर आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज घनश्याम भोईर. एक मॅजिकल गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म. शेवटचं षटक, अंतिम षटक. आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल सोनादेवी टेमघर संघाचा, कारण 10 विकेट हातात आहेत. घनश्याम भोईर सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी अतिशय सुरेख असा चेंडू, बॅटच्या पट्टे देत नाही. इथे मात्र एक धाव पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 22च्या स्वरूपात ह्या 2 धावांचा बोनस मिळतोय, कारण अप्रतिम चेंडू होता, डॉट चेंडू होता, परंतु विकेट किपर इथं चुकतोय जगदीश म्हात्रे आणि 2 धावा मात्र मिळतात सोनादेवी टेमघर संघाला. धावसंख्या होते 31. पुन्हा एकदा घनश्याम भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. और पिच चेंडू होता, चेंडू हवेत आहे. 1 धाव पूर्ण केली जात आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पुन्हा एकदा आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या ती 33. 33 धावा धावबळावर लागल्या गेल्या आहेत आणि सिंगल डबलचा खेळ सध्या चालू आहे. 2 चौकार आलेले आहेत या इनिंग मध्ये आतापर्यंत. घनश्याम भोईर पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजी ट्रॅकवर. कालुराम भोईरसाठी सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आदरला गेला होता. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद आहे. खूप वेळाने इथे फलंदाज बाद झाला. शेवटच्या षटकामध्ये फलंदाज बाद होतोय कालुराम भोईर आणि शेवटी जाता जाता 1 विकेट मिळालेला आहे पिंपलास संघाला धावबादच्या स्वरूपात. गोलंदाजीचं तुफान इथे पाहायला मिळालं नाहीये. कॅचेस सुटलेले आहेत. एकही झेल आतापर्यंत त्याने घेतला नाहीये. जवळजवळ 5 झेल सुटलेले आहेत. नवीन फलंदाज येतोय अजय. नवीन फलंदाज येतो अजय. अजय याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. धावसंख्या 34. नवीन फलंदाज अजय. घनश्याम भोईर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी होत आहे, पण क्षेत्ररक्षकांची साथ मात्र मिळत नाहीये. आतापर्यंत 5 झेल सुटलेले आहेत. सोडून दिलेला आहे चेंडूला. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 35. घनश्याम भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर फलंदाज अजय. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. धावसंख्या होती ती 41. काही फटका खेळला होता, ताकदवर फटका अजय याचा. लोंगांच्या डोक्यावरून जाणारा षटकार.
ओव्हरपिच चेंडू होता, स्लॉगमध्ये चेंडू होता आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून हा मारलेला षटकार अजय यांनी षटकारानं खातं खोललेलं आहे. मगापासून पॅड बांधून ते तयार होते, परंतु उतरण्याची संधी मात्र मिळत नव्हती आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना संधी मिळालेली आहे. कोट्यापाचा चेंडू होता, कट केलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात आहे आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 43. शेवटचा चेंडू या इनिंगचा. चांगली धावसंख्या उरलेली आहे सोनादेवी टेमघर संघाने. या इनिंगमध्ये 2 चौकार 1 षटकार आहे. बाकी सिंगल डबल धावा जास्त घेतलेल्या आहेत. आठ वेळा जवळ डबल धावा घेतलेल्या आहेत. सोनादेवी टेमघर संघाला श्री बंटी फुलोरे याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद बंटी फुलोरे साहेब, आपण यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहात. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपलेला आहे आणि पहिल्या इनिंगमध्ये सोनादेवी टेमघर संघाने 44 धावा बनवलेल्या आहेत. 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते तुफान पिंपलास संघासमोर. तर चला, दोन्ही संघाचे कर्णधार गावदेवी भादवड आणि श्याम स्पोर्ट धामणगाव टॉक्स बॉक्समध्ये यायचं आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आपण. आई गावदेवी भादवड टीम आणि त्याच्या अगेन्स्ट श्याम स्पोर्ट धामणगाव. चला कॅप्टन, आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. सन्माननीय पाहुण्यांचे शुभ असते. पुढील मॅचचा टॉस आपण इथे करतोय. आमचे मित्र उमेश पाटील समालोचक सध्या टॉस बॉक्स मध्ये आहेत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन तुमच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये असणार आहेत. एका बाजूला धामणगाव आणि दुसऱ्या बाजूला भादवड, अशी ही लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. बॅक टू टॉस बॉक्स. तर टॉसबॉक्समध्ये आम्हाला जोडले गेले आहेत रिशांत ट्रॅव्हल्स पिंपळगडचे प्रोप्रायटर कुंदनजी भोईर साहेब. तर दोन्ही संघात विनंती असेल, आपले कर्णधार पाठवायचे आहेत. प्रल्हादजी नाईक आम्हाला जोडले गेलेले आहे. चला, श्याम स्पोर्ट धामणगाव आपला कर्णधार पाठवायचा आहे. नाण्याचं स्वरूप हेड अँड टेल. कुणाचा कॉल असेल? धामणगाव संघाचा कॉल आहे. हेड असं कॉल आहे आणि हेड झालेला आहे. नाणेफेक जिंकलेले आहे श्याम स्पोर्ट
धामणगाव संघाने. शेखर मयेकर फक्त निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग तर श्याम स्फूर्ती स्पोर्ट धामणगाव या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर गावदेवी भादवड संघाला फलंदाजीचे निमंत्रण दिलेले आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला मैदानामध्ये जाऊया. फार मोठं आव्हान आहे. 45 धावा डिफेन्स करायचे टीम संघाला. गुरुनाथ म्हात्रे टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहामध्ये तुषार चौधरी या संघामध्ये आज आहे. आज कालुराम भोईरने खूप चांगली बॅटिंग केली, साथ दिलं. दीपकने देखील चांगली फलंदाजी केली आणि चांगला फिनिश करताना आपण बघितलं अजयला. मागच्या 2 स्पर्धेपासून अजय चौधरी चांगला खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. उमेश आपण पाहतोय भरपूर वर्षापासून टीम मध्ये संलग्न आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण टीम पॅक होत असते. जेव्हापासून टीम चांगल्या रंगामध्ये आली यावर्षी आपण पाहतोय दिनेश चौधरी देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी तुफान पिंपळा संघाची आपण पाहतोय. जगदीश म्हात्रे कोणगावच्या स्पर्धेमध्ये काय क्रिकेट खेळले होते आणि आता त्यांच्या सोबत आपण पाहतोय किशोरला पाहतोय आणि गोलंदाज आपली तयारी करताना आपण पाहतोय. 45 धावा इथे थांबवायचे टीम संघाला. आणि सोनादेवी टीमगर आणि तुफान पिंपलास, फार जुना जाणता नाव आहे तुफान पिंपलास. भरपूर वर्षापासून खेळत आलेले हे 40+ चे सामने आपण पाहताय. तर प्रत्येक संघाचं नाव आवर्जून इथे घेतला जात आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाने नाणेफेकी जिंकली आहे. चला अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा. भादवड टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर श्याम स्पोर्ट धामणगाव टीमचे कॅप्टन. प्रवेश शुल्क जे आहेत या स्पर्धेची, प्रत्येक स्पर्धेमध्ये अल्पेश गेल्या मागच्या 5 स्पर्धेपासून अल्पेश संपूर्ण स्पर्धकांना भरपूर अफाट मेहनत घेत आहे. संपूर्ण फी जमा करतायत, आयोजकांकडे सोपवते. संध्याकाळी मग घरी जाण्याचा त्यांचा वेळ असतो. नक्कीच आल्यावर अल्पेश जेव्हा असतो तेव्हा स्पर्धा सुरू होते असंच आपण नेहमी म्हणूया, कारण की अल्पेशच सर्वप्रथम पोहोचला जातोय. चला सामन्याला सुरुवात. 45 धावांचं लक्ष आहे पिंपळा संघासमोर आणि पॉवर प्लेचा षटक भरपूर महत्वाचं आहे आणि गोलंदाज आपली तयारी करताय. विकेट टेकर गोलंदाज आहे, मात्र तितकं सोपं नाही आहे टीमगड संघासाठी देखील, कारण की समोरच्या संघाकडे चांगली बॅटिंग आहे. सिग्नल येतो पंचांच्या माध्यमातून दुसऱ्या डावाला सुरुवात. स्ट्रायकिंग वर किशोर, जगदीश नो स्ट्राईकला आणि गोलंदाज अरुण गोलंदाज सज्ज होत आहे. पहिला चेंडू समोर सज्ज होत आहे किशोर. पॉवर प्लेचा पहिला चेंडू, हॅप ट्रायकर चेंडू स्विंग केलाय. चेंडू हवेमध्ये, गुरुचे प्रयत्न पहा किती चांगले. किती धावा वाचवल्या पाहूया आपण. 4 धावा गुरु म्हात्रेने वाचवल्यात. गुड फिल्डिंग. असं वाटलं होतं की चेंडू सीमेच्या बाहेर पहिलाच मोठा फटका पाहायला मिळेल प्रेक्षकांना, मात्र एकाएक पिक्चर मध्ये पाहायला मिळाला गुरुनाथ म्हात्रे. गुरु हो जा सुरू. आणि काय फिल्डिंग पाहायला मिळाले. एफर्ट चांगला होता तिथे. जितकं तगडं क्षेत्ररक्षण असतो ना तेवढाच सामना रंगतदार होतो. सुरुवात झाली आहे, 2 धावा आल्या. श्री गणेश धावाने सुरुवात पिंपळा संघाच्या. पुन्हा एकदा मोठा फटका. यावी चेंडू हवेमध्ये, चेंडू परत पोहोचलाय. चेंडूला अडवलाय का पाहूया. हळूहळू चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. येतोय चौकार. प्रयत्न भरपूर चांगले होते. बॅकअपला कोणी नव्हता तिथे. पॉवर प्लेचा षटक आहे, सोपं नाहीये. चौकार जाताना बघितलं आपण, चांगली फिल्डिंग झाली होती, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीये. चेंडू सीमा पार चौकार. किशोरने सुरुवात केली आहे चौकाराने. 6 धावा धावफलकावर लागल्यात. संपूर्ण टीम गावदेवी भादवड टीम देखील पूर्ण तयारीमध्ये. ही चान्स आहे या स्पर्धेमध्ये की आपण आपला खाता खोलू शकता. सर्व सामने रंगतदार होत आहेत. प्रयत्न सुरू आहेत. शिवमाता वर्ल्ड संघाने देखील चांगला क्रिकेट खेळलाय. मोठा फटका खेळायचा होता. कंट्रोलचा हा स्ट्रोक पाहायला मिळते. तुषार चौधरी चेंडूला फीड करतो तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. एका धावाने 7 धावा धावफलकावर. आता स्ट्रायकिंग वर फलंदाज जगदीश म्हात्रे. एक पिन हिटर.
संजय गोलंदाज, चौथा चेंडू टाकत आहे षटकातील. चांगला स्ट्रोक आहे इनफिल्डच्या वरतून, फक्त चेंडू आणण्याचं काम करावं लागेल. गुरुनाथ मात्र चेंडूच्या मागे मात्र चेंडू थांबणार नाहीये. येतोय कडक चौकार. आपण पाहतायत मित्रांनो, आई गावदेवी चषक पिंपलगर आयोजित जबरदस्त हा आयोजन. पहिल्या दिवसापासून भरपूर मोठ्या पाहुण्यांची उपस्थिती आहे. नवी मुंबईवरून देखील पाहुणे या स्पर्धेला शुभेच्छा देऊन गेलेत आणि आज संपूर्ण कोणगाव ग्रामपंचायत इथे उपस्थित झाली होती या व्यासपीठावर. आणि आता टेमघर गावचे बहुतेक आमचे सर्व मित्र या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. दीपक तरे भादवड टीम संघाचे ते देखील इथे पोहोचलेले आहेत. आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. अजून एक चेंडू सीमा रेखा पार, येतोय चौकार. असं वाटतं की शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न केला इथून पिंपला संघाने. ज्या प्रकारे धावा बनवल्या जात आहेत, चौकारांची डील आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 बाउंड्री 3 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. धावा 15 धावा फलकावर. दुपारचा भोजन आलेला आहे. आमचे पंच समालोचक आपण जेवणाचा स्वाद घ्यावा. अग्री पद्धतीने जेवण आयोजकांच्या माध्यमातून कालपासून या स्पर्धेमध्ये. आज शनिवार वार आहे आणि शुद्ध शाकाहारी. आणि आता स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील यांना संधी होती चेंडू अडवण्याची. काही हरकत नाही, तिथे शतरक्षण होतं. चांगली फिल्डिंग. एकच धाव पूर्ण करता आले तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत. अल्पेश गायकवाड सांगते की 16 धावा धावफलकावर. श्याम स्पोर्ट धामणगाव टीम ती देखील पूर्णच्या पूर्ण तयारीमध्ये आहे. पिंपलगडच्या स्पर्धेमध्ये आपण जर बघितला पहिल्या दिवसापासून अखेर सर्व संघाचे खेळाडू उपस्थित राहत आहेत. मग प्रत्येक संघामध्ये जे 20चा स्कॉट, कोणाचं 25 आहे, 25चे 25 खेळाडू आज पिंपलगड संघाचे होते. 11 खेळाडूंना तो खेळ जमला नाही, बाकीचे निराश झाले. काही हरकत नाहीये, अजूनही स्पर्धा भरपूर आहे. चांगला खेळा. नक्कीच दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होत आहे. मात्र त्या अगोदर आपण स्वागत सन्मान करूया. सन्माननीय नंदू पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते माजी सरपंच श्याम पाटील उपस्थित आहेत धामणगावचे, त्यांचा आपण सन्मान इथे करूया. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर इथे केला जात आहे. सन्माननीय श्याम पाटील साहेब माजी सरपंच धामणगावचे, सरपंच साहेब त्यांचा आपण सन्मान इथे करतोय. या स्पर्धेचे आयोजक नंदू पाटील साहेब माजी उपसरपंच आहेत, त्यांच्या शुभास्ते हा सन्मान होत आहे. स्वागत आणि सन्मान देखील फार मोठा हिस्सा आहे या स्पर्धेचा. जेव्हा पाहुणे येतात तेव्हा ती स्पर्धा लांबली जाते. त्यानंतर सन्माननीय शिवा मात्रे शाखा प्रमुख पिंपलास हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर आपण करणार आहोत. मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते सन्मान करायचा आहे. त्यानंतर दीपक तरे गावदेवी भादवड टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू, त्यांचे देखील इथे सन्मान केला जात आहे. नंदू पाटील साहेबांचे जवळचे मित्र आहेत, त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना दीपक तरे याला आपण पाहतोय. थँक्यू, आपण आलात. आपल्या संघासाठी खूप सारी शुभेच्छा दीपक तरे. चला बॅक टू क्रिकेट. पुढील सत्कार आपण करणारच आहोत. मात्र पहिल्या चेंडूवर काय घडलं ते नक्कीच आपण मैदानामध्ये बघितलं असेलच. तर विकेट आला होता. चांगली सुरुवात केली गोलंदाज उमेशने. एक अनुभवी क्रिकेटर सन्माननीय यशवंत पाटील उपस्थित आहेत, त्यांचे देखील सन्मान इथे व्यासपीठावर आपण करतोय. प्रत्येकाचं स्वागत आणि सन्मान. नंदू पाटील यांनी एकही व्यक्तीला सोडलं नाहीये. प्रत्येकाचा सन्मान पहिल्या दिवसापासून करत आलेले आहेत. हा मोठा दिल आहे, बडी धडकन आहे, म्हणून तर नंदू पाटील साहेबांना ओळखला जातं या पंचकृषीमध्ये. थँक्यू साहेब. बॅक टू क्रिकेट. आमचे कॅमेरामॅन आता फोकस करा. आपण फलंदाज कालीरमैना पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक. तिथे शतरक्षक आहे. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. सुरुवात चांगली करून दिली होती फलंदाज जगदीश आणि त्याचबरोबर किशोर खेळपट्टीवर आपण पाहतोय.
आउट होण्यापूर्वी 9 धावा बनवल्या. जगदीशने 2 चौकार ठोकले होते. चांगला कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला होता. उमेश चौधरीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर विकेट आला होता. पुढचा चेंडू उमेश. चांगला खेळ सध्या तरी या षटकामध्ये टेमघर संघाचा आपण पाहतोय. स्ट्रायकिंग वर फलंदाज, लेफ्ट आर्म फलंदाज आहे किशोर, स्ट्रायकिंग वर आहे. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. अगोदरच मन बनवला होता फलंदाजाने. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू टाकला गेलाय उमेशच्या माध्यमातून. आज गावदेवी भादवड टीम संघाबरोबर बंटी पाटील देखील उपस्थित राहिलाय. मोस्ट वेलकम. असे भरपूर चाहते आहेत भादवड टीम संघाचे जे त्यांच्या सोबत नेहमी असतात आणि थोड्याच वेळात नक्कीच कुणाल जोशी असे अनेक जे पाठीरेखे आहेत ते देखील पोहोचतील. पुढचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील झाली होती. अंपरीज बेस्ट जज बघितला, इम्पॅक्ट स्टंप थोडासा बाहेर आहे. लगेच लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव मिळतीये. धाव आली आहे पिंपळा संघासाठी. धावा धावफलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजे 18 धावा, 18. एक चांगली धावसंख्या. वेलकम लॉर्ड कमिटी सदस्य संतोष तरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली आहे की रँकिंगवर 1 नंबरवर सध्या चिरोबा कोण आहे, त्यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा, त्यानंतर बरेचसे नावं येतात जिथे काल्हेर संघाचं देखील आवर्जून नाव घेतो आपण. कारिवली टीम संघाचं देखील. मोठा फटका खेळायचा होता, व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे अजय, चांगली फिल्डिंग करतो. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज किशोर बाद. विकेट देखील आलाय या षटकामध्ये. किशोरला थांबवला गेलाय. सलामीची जोडी तंबूमध्ये परतली गेली आहे. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 19 धावा. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये. पाहूया धावा बनतायत की थांबवतायत. टेमघर संघाला हा प्रयत्न करावाच लागेल. पद्माकर चौधरी फॅम टीम, सोनादेवी टेमघर आपण पाहतोय. दिनेश चौधरी आपण पाहतोय या फिल्डिंग पोझिशन मध्ये शॉर्ट थर्डमॅनला तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ही दुसरी स्पर्धा आहे त्यांची. ते खेळत आहेत. कोणगावच्या स्पर्धेमध्ये त्याने डेब्यू केला होता. चाचणी स्पर्धेमध्ये देखील खेळले आणि आज आता तिसरी स्पर्धा आहे त्यांची. पिंपलगड संघाच्या आयोजनामध्ये ते खेळत आहेत. आई गावदेवी चषकामध्ये खेळत आहेत. अल्पेश चौधरी सध्या मॅचला पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग कटर चेंडू टाकला होता, सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू, कमालीचा षटक राहिलाय. कमालीचा बॅकअप इथे देत असताना उमेश चौधरी आपल्या संघाला. तर टोटल धावा झालेल्या आहेत धावफलकावर 19 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरव्हल पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. वेलकम सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील माजी उपसरपंच या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. मोस्ट वेलकम. नक्कीच तिसरे पंच मात्रे सर भोजन आलेलं आहे, आपण भोजन करून घ्यायचंय असं आयोजन कमिटीच्या सूचना आहेत. त्याचबरोबर आमचे कमेंटर उमेश पाटील सर आपण देखील भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे आणि एक एक करून आमचे कॅमेरामॅन आपण देखील या, जेणेकरून आयोजनांचा देखील वेळ वाया जाणार नाहीये. पाणी घनश्याम घेऊन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. पाणी घ्यावंच लागेल कारण की पाणी पाजायचं बाकी आहे टेमघर संघाला बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. कारण की शेवटच्या षटकासाठी 4 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे. म्हणून लगेचच टेमघर संघ आपापल्या जागेवर सर्व खेळाडू जाताना आपण पाहतोय. 12-26 हा इक्वेशन आहे. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति षटकामागे 13 धावा बनवायचे आहेत. फार मेहनत घेत आहेत पिंपलगड संघाचे सर्वच खेळाडू आपण पाहतोय. प्रत्येकाने हजेरी लावली आहे पहिल्या दिवसापासून. असं आयोजन असताना मग समालोचक, पंच, कॅमेरामॅन नक्कीच चांगला प्रतिसाद देत असतात स्पर्धेला. टीमचे कॅप्टन,
टीमचे सेनापती कालुराम किनी भोईर सध्या गोलंदाजीमध्ये. आज कालीराम किनी आमच्या सोबत होते, आज कालुराम भोईर गोलंदाजी करते. चांगली गोलंदाजी करावी लागली, चांगली फलंदाजी पाहूया आपण. फुलटा चेंडू ऑन साईडला, शतरक्षक आहे मात्र बघत राहील चेंडू चालला सीमारेखा पार. षटकार. अटॅक सुरू झालाय पिंपळा संघाच्या माध्यमातून. तुफान सध्या मैदानामध्ये सुरू आहे पिंपळा टीमचा आपण पाहतोय. षटकाराने धावा झालेल्या आहेत. सिल्वर जुबली 25 धावा, धावफलक 25. वेलकम आरके स्पोर्ट्स ओनर गणेश पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्व भादवड टीम पूर्ण तयारीमध्ये आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर खेळलाय, शतरक्षक आहे मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार. अजून एक षटकार. कालुराम भोईरच्या अगेन्स्ट 2 तुफानी हमले पाहायला मिळतात तुफान पिंपळा संघाच्या माध्यमातून. फलंदाज कालीराम ऑन फायर नाव. नाम एक कालुराम, मैं काली का भक्त हूं. शिकार करताना आपण पाहतोय कालीराम. थोडासा दबाव टेमघर संघावर, दबाव गोलंदाजावर, कॅप्टनवर दबाव आहे. इक्वेशन सोपा झालाय. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. हा चेंडू आता हवेमध्ये आणि गुरुनाथ मात्रे चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. विकेट मिळाला टेमघर संघाला. बॅटर आउट. मात्र जो काम करायचं होतं ना कालीराम यांना, त्याने केलंय. 2 षटकार ठोकायचे होते, 2 षटकार ठोकले आणि आरामात आता खेळपट्टीच्या बाहेर जाताना डगआउट मध्ये पाहायला मिळतील. चांगला खेळ सध्या तरी पिंपळा संघाच्या माध्यमातून. योगराज मैदानाच्या मध्ये आलाय. बंटी फुलोरे टेमघरचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत. टेमघर संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मात्र सध्या तरी कटनाई में टीम आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर खेळलाय. ओ, चांगली फिल्डिंग आहे. आता 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. विकेट कीपर दिनेश चौधरी चेंडूपर्यंत पोहोचतात तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. सोपं नाहीये. मी कालपासून सांगतोय की या मैदानावर जेव्हा पहिला बाउन्स चेंडू होतो ना तेव्हा सीमेच्या बाहेरच जात आहे. आपण डायरेक्ट चेंडू पर्यंत गेला तर चेंडू अडेल. गुरुनाथला देखील याचा अनुभव होता आणि तो अनुभव त्यांनी वापरला गेलाय. झेल महत्वाची नव्हती मात्र धावा महत्वाच्या होत्या. 2 धावा वाचवल्या त्यांनी. 8-12. आज कालुराम भोईर अलगच अंदाजामध्ये गोलंदाजी करतायत. धावा खर्च झाल्यात. विकेट देखील मिळालाय. नाही, पुन्हा टाकावा लागेल. आता मिस जज विकेट कीपर आणि धाव देखील पूर्ण झाली आणि पंचांचा निर्णय येणं बाकी आणि दुसरा धाव देखील पूर्ण झालाय. आणि आता पंच बोलतायत की हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईड आहे. म्हणजेच वाईड +2 3 धावा मिळाल्या बोनसच्या स्वरूपात. इक्वेशन सोपा आहे. इक्वेशन सोपा आहे आता पिंपळा संघासाठी, कारण की 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू मोठा फटका खेळलाय. समोरच्या दिशेने उडवला चेंडू. चेंडू चालला सीमारेखा पार. येतोय षटकार. काम 25 या षटकामध्ये केलं तुफान पिंपळा संघाचं. तुफान गुड बॅटिंग. आता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. चौथा गोलंदाज वापरला जाईल का टेमघर संघाच्या माध्यमातून, की या षटकामध्ये काम तमाम होईल. प्रेक्षकांची देखील अपेक्षा आहे की शेवटच्या षटकामध्ये 3 धावा तरी वाचल्या तरी प्रयत्न करू शकता टेमघर संघ. मात्र कॅप्टन यात नौका डुबवली आहे टेमघर संघाची. कालुराम भोईर आपला जो एटीएम जोडीला आणला असेल ना तो पूर्णपणे खर्च केला पिंपळा संघावर असं वाटतोय. 23 धावा. काल भारत पाटील कारिवली संघाचा 29 धावा खर्च झाल्या होत्या. गोलंदाजी खेळ नाही या स्पर्धेमध्ये.
हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र धाव घेतली गेली नाहीये. आता इथून प्रयत्न करतील का? कोण गोलंदाज आहे? अजय चौधरी याने कोणगावच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला स्पेल टाकला होता मात्र अजयला फक्त 3च धावा वाचवायचे आहेत. 6+7 किंवा 8 जरी असतं तर अजयचं देखील एक स्ट्रॉंग झोन झाला असता गोलंदाजीचा. मात्र भरपूर प्रयत्न, विकेट टू विकेट गोलंदाजी, प्रत्येक चेंडू डॉट या उद्देशाने टाकावा लागेल अजयला. आणि ज्या प्रकारे बॅटर सेट झालेला आहे योगराज भोईर आणि विनोद, तर नक्कीच या धावा आरामात पिंपलास टीम बनवू शकतो. मात्र क्रिकेट काही होऊ शकतो. वेलकम गण्याबाई, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे अजय. पाहूया अजय कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. 6 चेंडू आणि 3 धावा. डिफेन्स करेल का हा गोलंदाज? सुरुवात तर चांगली झाली आहे. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाजाने. अपेक्षा आहे गोलंदाजाकडून टेमगड संघाला आणि ती अपेक्षा पूर्ण करेल का पाहूया आपण. आता स्ट्रायकिंग वर विनोद आहे, अजूनही खातं खोललेलं नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट झाला आतापर्यंत. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. वेलकम ज्ञानेश्वर मात्रे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये अजय चौधरी. राईट अप ओव्हर द विकेटने. गतीमध्ये परिवर्तन, थोडंसं स्लो, मीडियम स्लो आपण पाहतोय आणि अगदी चांगला चेंडू. दुसरा चेंडू डॉट झालाय या षटकातील आणि 3 चेंडू विनोद डॉट झालाय. धाव आली नाहीये विनोदच्या बॅटनं आणि आता डगआउट मधनं आवाज देखील सुरू झालाय की एक धाव काढून स्ट्राईक द्या. नो स्ट्रायकिंगला फलंदाज योगराज, तरच तो स्ट्राईक कधी मिळेल. अजय, पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, काम तमाम. चेंडू झाला सीमा रेखा पार, षटकार. जसं चेंडू बॅटवर आलं तसं लगेच समजलं की हा चेंडू सीमा रेखा पार, षटकार जाताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने टप दिली थोडीशी अजयने आपल्या षटकामध्ये, मात्र खराब चेंडू केला आणि